नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर थोडासा प्रकाश टाकू। 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे। 11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला। ज्योतिराव गोविंदराव फुले असं त्यांचं पूर्ण नाव। महात्मा ज्योतिबा फुले हे माळी समाजाच्या घरी जन्माला आले। त्यांचा पूर्वीचा वडिलोपार्जित जे बिझनेस होता ते फुलांचा होता आणि ते मागच्या 3 ते 4 पिढ्यांपासून पुण्यामध्ये राहत होते। महात्मा ज्योतिबा फुले हे तसे चांगल्या घरी म्हणजे जन्माला आले होते, म्हणजे घरची परिस्थिती चांगली होती आणि त्याप्रमाणे त्यांच्या शाळा पण चांगल्या होत्या। ते शाळेमध्ये शिकायला जायचे। शाळेमध्ये त्यांचे बरेच मित्र होते। तर असेच एक ब्राह्मणाचे मित्र होते, त्यांच्या घरी लग्न होतं। लग्नासाठी बोलवलं मित्राने, तर महात्मा ज्योतिबा फुले हे लग्नाला गेले ब्राह्मणाच्या घरी। तर तिथे जाऊन काही कर्मठ ब्राह्मण असतात ना, त्यांनी त्या वरातीतून महात्मा ज्योतिबा फुले यांना काढून टाकलं, ढकलून दिलं। त्यांना जा म्हटले की तू शूद्र आहेस, तुझ्यामुळे आम्हाला पाप लागेल, तुझ्यामुळे आम्ही अशुद्ध होतील, तू लग्नात कसं काय आला, आमच्या लग्नामध्ये वरातीत कसा आला, असं त्यांना खडेबोल सुनावले आणि खूप त्रास दिला। महात्मा ज्योतिबा फुले यांना खूप वाईट वाटलं आणि ते घरी जाऊन त्यांनी 5-6 बादल्या पाणी ओतून घेतलं स्वतःवर। त्यांना राग आला या घटनेचा आणि तेव्हा महात्मा फुलेंना वाटलं की माझ्यासोबत हे होते, अशा बऱ्याच जणांसोबत हे होत असेल आणि त्याच्यामुळे त्यांनी तिथून त्यांना ब्राह्मणवाद आणि त्याचा खूप तिरस्कार येत होता। ब्राह्मणवादाचा आणि त्या कर्मठ ब्राह्मणांचा, जे पण ब्राह्मणवादी विचारांचे होते, त्यांचा खूप तिरस्कार करायचे महात्मा ज्योतिबा फुले। त्यांचं लग्न सावित्रीमाईंशी झालं। सावित्रीमाई अवघ्या 9 वर्षाच्या होत्या। महात्मा ज्योतिबा फुले हे 13 वर्षाचे होते त्यावेळेस। त्यांच्या लग्नानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीमाईला शिकवलं। त्या शिकल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंना वाटलं की आपण हे इतर स्त्रियांना पण शिकवू शकतो आणि या दृष्टिकोनातून, या त्यांच्या विचारांतून त्यांनी 1 जानेवारी 1848 साली त्यांनी मुलींसाठी शाळा उघडली आणि इतर सर्व धर्मीयांसाठी, जे की शिकू शकत नव्हते, शूद्रांसाठी, मुलींसाठी शाळा त्यांनी उघडली। त्यानंतर समाजामध्ये त्यांच्या विरोधात खूप आंदोलन झाले किंवा त्यांचा विरोध खूप करण्यात आला। त्यावेळेचे ब्राह्मणवादी लोक त्याच्या विरोधात गेले आणि त्यांनी म्हटले की तुम्ही मुलींना शिकवता याच्यामुळे पाप होईल, शूद्रांना शिकवता याच्यामुळे पाप होईल। या गोष्टीमुळे समाजामध्ये महात्मा फुलेचा तिरस्कार करायला लागले बरेच लोक आणि हे सर्व त्यांच्या घरापर्यंत गेलं। 1849 साली गोविंदराव फुले, महात्मा फुलेंचे वडील, त्यांनी सावित्रीमाईंना आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना घराबाहेर काढलं। घराबाहेर काढल्यानंतर ते उस्मान शेख यांच्या घरी गेले। महात्मा ज्योतिबा फुले यांचे ते मित्र। उस्मान शेखच्या एक बहीण होत्या, फातिमा शेख, त्यावेळेच्या एक शिक्षित महिला होत्या। सावित्रीमाईंनी त्यांना पण शिकवण्यासाठी बोलवलं। सावित्रीमाई जेव्हा शिकवायला जात होत्या तर त्यांच्यावर चिखलफेक व्हायची, शेण फेकायचे, खरकट पाणी फेकायचे, दगड मारायचे सावित्रीमाईला। सावित्रीमाई 1 लुगडं एक्स्ट्रा घेऊन जायच्या, जे घाण झालेले लुगडे ते चेंज करून ते शिकवायच्या। त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी अजून एक केलं। त्यावेळेच्या समाजामध्ये काय व्हायचं, लग्न हे खूप लवकर व्हायचं। काही मुलींचं तर लग्न 10व्या-12व्या वर्षामध्ये 50-50, 60-60 वर्षांच्या पुरुषांसोबत व्हायचं। त्यावेळेस ते पुरुष काही वर्ष जगून मरायचे। त्याच्यानंतर ह्या स्त्रिया त्यांच्या टीनएजमध्ये आल्या की ते विधवा व्हायच्या। त्याच्यानंतर तोच समाज त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि त्यावेळेस समाजातले जे जवळचे लोक होते तेच अत्याचार करून त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे। वाऱ्यावर सोडून दिल्यानंतर कधीकधी त्या महिला गर्भवती व्हायच्या, बाळांना जन्म द्यायच्या आणि ते बाळांना असंच मृत्यूच्या हवाले करून निघून जायच्या। तर हे महात्मा ज्योतिबा फुलेंना लक्षात आलं आणि त्यांनी काय केलं, या गोष्टीचा प्रचार केला की याच्यामध्ये ज्या पण स्त्रिया शोषित आहेत, ज्या स्त्रियांना त्रास होतो या गोष्टीचा किंवा या पीडित आहेत स्त्रिया, त्या स्त्रिया माझ्या येथे येऊन राहू शकतात आणि ही गोष्ट आम्ही गोपनीय ठेवू। या दृष्टिकोनातून त्यांनी असे प्रचार केला, पोस्टर छापले, जागोजागी ते लावले। स्त्रियांना त्यांनी आशय दिला। एका स्त्रीचं बाळ त्यांनी दत्तक घेतलं, यशवंतराव त्यांचं नाव,
आणि त्यांनी आपल्या लेकराप्रमाणे त्यांना सांभाळलं. असे महात्मा फुलेंनी बरेच सामाजिक विषयामध्ये बऱ्याच सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा फुलेंनी. त्यामधून जे जातीभेद आहे, उच्चनीचता आहे, त्याच्यानंतर ब्राह्मणवाद आहे, त्याचा विरोध केला त्यांनी. आणि त्यांनी शूद्रांना आणि स्त्रियांना सांगितले की तुम्ही वेदांचा अभ्यास करा. त्यावेळेस स्त्री विधवा झाली तर तिचे केस कतरण करण्यात येत होते, त्यांना कुरूप बनवण्यात येत होतं केस काढून. तर त्याविरोधात पण महात्मा फुलेंनी आंदोलन करायला लावलं. न्हाव्यांनी त्यांची बाजू घेतली, त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. त्याने ते रूढी परंपरा थांबवली. त्याच्यामुळे महात्मा फुलेंचे त्यावेळेस विरोधक पण भरपूर होते. ब्राह्मणवाद हे त्यांचा मेन शत्रू होता. त्या शत्रूशी लढण्यासाठी फुलेंनी खूप प्रयत्न केले, खूप सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला, खूप गोष्टी समाजामध्ये केल्या. त्याच्यामध्ये सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर त्यांनी बिना ब्राह्मणांचे लग्न, त्याच्यानंतर अंत्यविधी बिना ब्राह्मणाचे बऱ्याच गोष्टी ज्या त्यावेळेस चालायच्या. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि महात्मा फुलेंनी पहिली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. महात्मा फुले यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये समाजासाठी खूप मोठं कार्य केलं. समाजामधील शूद्र महिलांना शिक्षणाचा जे अधिकार होता ते दिला. त्याच्यानंतर अंधश्रद्धेच्या दलदलीतून समाजाला काढण्याचा प्रयत्न केला. जे वाईट रूढी परंपरा आहेत त्याच्यातून समाजाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जे ब्राह्मणवाद होता, टिपिकल ब्राह्मणवाद, त्याच्या विरोधात गेले. समाजातील प्रत्येक घटकांना त्यांनी वर आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ब्राह्मणवादाच्या विरुद्ध गुलामगिरी, ब्राह्मणाचे कसब, शेतकऱ्यांचा असूड आणि अशा बऱ्याच पुस्तकातून लिहून ठेवलेले आहे. त्यांना 1888 साली अर्धांगवायूचा झटका आला आणि 28 नोव्हेंबर 1890 साली त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर पण समाज म्हणत होता की यांना शेवटची अग्नी कोण देईल, कारण मृत्यूनंतर त्यांच्या पाठीमागे सावित्रीमाई आणि दत्तक पुत्र होते यशवंतराव दत्तक असल्यामुळे समाज म्हणत होता की दत्तक पुत्र कसा अग्नी देऊ शकतो. तर सावित्रीमाईंनी स्वतः पुढाकार घेऊन महात्मा फुले यांना शेवटची अग्नी दिली आणि एक समाजामध्ये जे रूढी परंपरा चालत आल्या होत्या त्यांना कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न केला आणि समाजामध्ये जे पर्टिक्युलर चेन चालत होते ते चेन ब्रेक यांनी घडवून आणलं. हे समाजामधल्या जे सगळ्या वाईट गोष्टी होत्या त्यांनी याचा विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु म्हटलं आणि हाच विचारांचा वारसा त्यांनी समोर सुरू ठेवला. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.